काय 1 मिनिट अर्धा मिनिट जे काय आहे ते तुम्हाला तो आवाज शोधायचा. कसं सांगावं आणि किती सांगावं प्रश्न पडतो मला बरं का. हे शब्द कानात जातच नाही का बरं. इथली जी हालचाल पाहिल्यानंतर असं वाटतं की हे शब्द त्यांच्या कानात का जात नाही. स्पीकरचा आवाज तिथपर्यंत येतो ना, आवाज येतोय ना, तिथपर्यंत जातो ना, जातो. पण असं वाटतं का की आतापर्यंत आपण हे 4 शब्द ऐकले नाही बसून ऐकावं वाटतं का सांगा ना. ह्याला कारण काय आहे. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठल यावं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरिपाठा होय. कुणाला हे कळत नाही लक्षात ठेवा. देवाची ओळख करणं म्हणजे कोणाच्याही भाग्यामध्ये नाही नसतं. सुकृत नाही ना, बँकेत शिल्लक नाही तुम्ही काय घर घेता हो. 3-3 कोटी 4-4 कोटीची घरं निघाले जाता आणि तुमच्याकडे शिल्लक नसेल, तुम्ही जर हजारपती असाल तर ते घर घेऊ शकता का. तसं हा देव स्वतः जवळचा समजून घ्यायला याला बहुत सुकृत लागतं, त्याशिवाय देव समजत नाही. पण तसं जर पाहिलं तर आपण हे जे कार्य करतो सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी उठून कामाला जातो, पुन्हा घरी येतो, पुन्हा कामाला जातो, म्हणजे हे जे सर्क्युलेशन आहे हे कुणाच्या जीवावर करता हो तुम्ही. तुमच्या स्वतःच्या जीवावर करता का. स्वतःचा जीव म्हणजे काय. तुम्ही म्हणजे कोण आहे. मी कोण कोणा काय करावा विचार. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे तुम्ही कोण आहात. कोण आहे मी. स्वतःच्या स्वरूपाची ओळख करण्याकरता शरीर रूपी हे साधन दिलेलं आहे. साधन इथे जी गाड्या दिसतात की नाही उभे सगळे, ह्या मुक्कामाच्या ठिकाणी आल्यानंतर बाजूला आहेत की नाही, पडलेत की नाही. या गाड्या तुमचं घर आल्यानंतर तुम्ही गाड्या साईडला लावल्या की नाही, पण तिथून कामावरून तुम्हाला इथे आणलं का नाही त्यांनी. सकाळी तुम्हाला ते कामावर घेऊन जाणार की नाही. मग ते काय आहे. गाडी काय आहे. साधन. मुक्कामाच्या ठिकाणी जायचं, पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी यायचं, हे साधन आहे. मग हे काय आहे. कायारूपी हे सुद्धा साधन आहे आणि हे देवापर्यंत पोहोचवतं. त्या गाड्या तुमच्या स्टेशनपर्यंत घरापर्यंत पोहोचवतात, पण हे शरीररूपी साधन देवापर्यंत पोहोचवतं. आणि देव मिळाला की ह्या देहाचं काय काम नाही. जसे या गाड्या लावल्यात का नाही तसे या देहाचं आहे. जोपर्यंत त्या गाडीमध्ये टायरमध्ये हवा आहे आणि गाडीमध्ये डिझेल किंवा पेट्रोल आहे तोपर्यंत तुम्ही गाडी चालू शकता. आणि पेट्रोल डिझेल नसलं तर घाटामध्ये गाड्या सोडतात, तिथे पेट्रोल नसतं काय कशी चालवणार गाडी तुम्ही. तिथे काही उपयोग आहे का. आहे का उपयोग सांगा. तसं ह्या देहामध्ये जर आत्मा नसेल तर हा देह चालू शकत नाही. मग तो आत्मा काय आहे मला कळेल का. कळेल. तुम्हाला तुमच्या शरीरातला म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची ओळख आपल्याला करता येते. मी स्वतःच देव आहे, मी स्वतःच ब्रह्म आहे, ही ओळख करता येते. ओळख करून देणारे आजही आणि उद्याही, काल होते आज आहेत आणि उद्याही राहणार आहेत. लक्षात ठेवा. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत के संत. ते संत आजही आहेत. लक्षात घ्या. जर ही कळकळ लागली पाहिजे प्रत्येकाला, मी कोण आहे. संसार चालवतो म्हणजे हा संसार माझा आहे का. या देहाच्या जीवावर मी संसार चालवतो, हा देह तरी मी आहे का. आहे का देह तुम्ही सांगा. आणला उसना पाचाचा उसना घेतलेला हा देह, पंचमहाभूताचा उसना घेतलेला किती वर्ष करता याची गॅरंटी नाही. आहे का गॅरंटी. पंचमहाभूतापासून तयार झालेला हा देह किती वर्ष करताय हे माहिती नाही. तरी माणसाला अहंकार किती आहे. गुरु मी किती आहे, मी माझं, मी हे केलं, मला ते करायचंय. आहे की नाही. जसे एखादा माणूस शेती जर दाखवायला गेली, 100 एकर 200 एकर जमीन आहे, तो म्हणतो इथपासून त्या डोंगरापर्यंत ही माझी शेती बरं का. काय म्हणतो तो. इथपासून ते डोंगर दिसलं की नाही 5 किलोमीटर पर्यंत तिथपर्यंत शेती आहे बरं का माझी. ती जमीन काय म्हणते माहिती आहे का. ह्याचा खापर पंजोबा पण असाच म्हणत होता. गेले किती आणि तरी हा म्हणतो ही जमीन दिसते ना ही माझी आहे, ही गाडी आहे की नाही हे माझी आहे, हा बंगला आहे की नाही माझा आहे. म्हणतो की नाही व्यवहाराने. व्यवहारानेच आहे. लक्षात ठेवा.
खरा नाहीये तुमचा. कारण ज्या देहाच्या जीवावर तुम्ही मानता तो देहच तुम्ही नाहीये, तर तुमचं कसं असेल हो. सगळं जाग्यावर सोडावं लागतं. फक्त गणपती बाप्पाला ओळखलं ना, गणपती बाप्पा मय व्हायचं आपल्याला. निर्गुण निराकार गणपती बाप्पा आहे ना, तुम्हाला सुद्धा निर्गुण निराकार व्हायचं आहे. आणि एकदा झाल्यानंतर काळाला जोपर्यंत ठेवायचा या देहाला तोपर्यंत तो राहतो, पुन्हा ह्या पंचमहाभूतामध्ये विलीन होत जातो. बस हे पंचमहाभूताचं सर्क्युलेशन आहे, त्याच्यापासूनच निर्माण झाला, त्याच्यामध्येच विलीन झाला तो. मग होता कोण? जो आत्मा आहे तो तर बोलत नाही, तो तर दिसत नाही. आत्मा दिसतो का कधी? आता माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतो, दिसतो का? आवाज दिसतो का? तुम्हाला भूक लागते, तहान लागते, झोप घेता तुम्ही, दिसतं का हो? झोप दिसते का कधी? तहान दिसते का? भूक दिसते का कधी? म्हणतो की नाही, फार तहान लागली मला, दाखवा तहान. फार भूक लागली, दाखवा भूक. मी भरपूर झोप घेतली हो, दाखवा झोप. तसा आत्मा तुमच्या शरीरामध्ये आहे, पण तो आत्मा कधी दिसत नाही. आणि त्या आत्म्याची ओळख संत करून देतात, ग्रंथ करून देतात. ग्रंथामध्ये पत्ता आहे आणि प्रत्यक्षात संत तुम्हाला त्या आत्म्याची ओळख करून देतात. कोण आत्मा? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आतमध्ये बसलेला आहे तुमच्या हृदयात, त्याची ओळख करून देतात संत. पण ही आपला ओढ लागली पाहिजे का नको? आपल्याला जशी अन्नाची भूक लागते तसं देव समजण्याची भूक लागली का? किती वर्ष तुम्ही दर्शनाला आल्यानंतर, किती दिवस आल्यानंतर तुम्हाला गणपती भेटतील? सांगा बरं, भेटतील का? नाही भेटणार, लक्षात ठेवा.